माझे नाव सुरेश श्रीपत पाटील, राहणार शिरूड दिगर। माझी हे आता शेतात 4.5 एकर कांदे लावलेले आहेत। ते कांद्यांना भाव नाही, त्याच्यामुळे मजुरांना मी सांगितलं की अर्धे तुम्ही घेऊन घ्या, अर्धे मी घेतो, तरी सुद्धा मजूर ऐकायला तयार नाही। शेवटी मला नाईलाजास्तव हे कांद्यांवरती रोटाव्हिटर मारावा लागतोय। त्याला पर्याय नाही म्हणून मी रोटाव्हिटर मारतोय। तर आम्ही सांगायचे कोणाला? तर हे मीडियावाले आमच्या शेतात आले, त्यांच्याजवळ आम्ही गाराने मांडले, त्यांना सांगितलं की बुवा आमच्या काहीतरी करा तुम्ही। तर ते येऊन आमच्या शेतात फोटो वगैरे घेतले, तरी आम्ही त्यांना सांगितलं बुवा वरतीपर्यंत तुम्ही पोचवा आमची हे। तर किती एकर होता तुमचे कांदे? हे माझे 4.5 एकर आहे। खर्च किती आला? त्याला लगभग 3.5 पावणे 4 लाख रुपये खर्च आलेला आहे। तो सुद्धा निघायला तयार नाही। आणि आता बाजारात त्याला 2 रुपयांनी 2.5 रुपये मागतायत, तर आम्ही जाऊन सांगायचे कोणाला? कांदा दाखव, कांदा कसं होता तुमचा? हे असा एकदम सुपर कांदा होता, तरी सुद्धा त्याला भाव नाही। तर आम्ही करायचे काय? तर शेवटी काय, आम्ही मरायचे का आत्महत्या करायची? आमच्या आता पीक ऐन तोंडात आलेलं, कांदे तर गेले, कपाशी गेली, मका गेला, सगळं काय गेलं। आमच्यावरती कर्ज झालं, आम्ही फेडू कस काय? मला आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। आम्ही सांगायचे कोणाला? आमची एकच मागणी आहे की आम्हाला सरकारकडनं काहीतरी मोबदला मिळावा, तरी भेटावं बुवा आम्हाला, तरी काहीतरी आम्ही करू, असं ही विनंती करतो तुम्हाला।